नमस्कार सर्वांना. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळे मजेत असाल. तर पहिल्यांदा माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत गवारीची सुकी भाजी. रोज रोज पातळ भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारची गवारीची भाजी नक्की ट्राय करा. तर मी इथे 250 ग्रॅम गवारी घेतलेली आहे, म्हणजेच पाव किलो. तर मी ही निसून घेतलेली आहे हाताने, म्हणजेच पाठीमागचा देठ आणि समोरचा देठ काढून अशा हाताने छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता मी इथे पूर्ण गवारी निसून घेतलेली आहे आणि ती आता 1 ते 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे, जेणेकरून तिला धूळ माती वगैरे जी चिकटलेली असते ती पूर्णपणे निघून जाईल. तर मी इथे पाहू शकता तुम्ही मी इथे गवारी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका चाळणीमध्ये काढून पाणी निथळायला ठेवलेलं आहे. तुम्ही म्हणताल की ही गवारी काळी कशी दिसते? तर ही गवारी पावसामुळे काळी झालेली आहे. तुम्हाला तर माहीतच आहे 2025मध्ये ऑगस्ट सप्टेंबरमध्ये किती पाऊस झालेला आहे, त्यामुळे ती गवारी पावसाने काळी पडलेली आहे, बाकी एवढंच. आणि आता इथे मी गॅस चालू करून कढई गॅसवर गरम करून घेतलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तेल घालू शकता. तर तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. नंतर अद्रक लसूण खोबऱ्याची पेस्ट घातलेली आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं, म्हणजेच परतून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आता घालते गवारीच्या शेंगा. गवारीच्या शेंगा घातल्यानंतर काय करायचं, सुरुवातीला आपल्याला गॅस हा फुल ठेवायचा आहे 2 मिनटं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार नमक घालायचं आहे आणि नमक घातल्यानंतर सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता गॅस आपल्याला एकदम कमी करायचा आहे, म्हणजे मंद करायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 मिनटासाठी आपल्याला ही गवारीची शेंग वाफवून घ्यायची आहे. वाफवून घेतल्यानंतर काय करायचं, एकदा मिक्स करायचं, म्हणजे जेणेकरून खाली करपली आहे की नाही ते चेक करायचं. तर आपली गवारीच्या शेंगा छान वाफलेल्या आहेत. तर मी त्याच्यामध्ये आता मसाले घालते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घालू शकता. मी इथे पाव चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा घरचा जो मसाला असतो तो मसाला, पाव चमचा मटन मसाला आणि पाव चमचा जो अंबारी असतो, सुहाना अंबारी मसाला, तो घालायचा. आणि मी शेंगदाण्याचा कूट इथे असा थोडासा मोठमोठाच दरदरीत असा कुटून घेतलेला आहे, मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. तर तो मोठमोठा घातलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि परत आपल्याला 2 मिनटासाठीच ही गवारीची शेंगाची भाजी वाफवून घ्यायची आहे, जेणेकरून मसाले आणि ते शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित परतला जाईल त्यामुळे. तर पाहू शकता तुम्ही आपली गवारीची भाजी तयार झालेली आहे. तर आजच्या गवारीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.